बरोबर. पण असं होतं बऱ्याच वेळा म्हणजे अचानक घाई-घाई घेतलेले निर्णय असतात, घरच्यांना सोडून लोकं जातात. पण नंतर असं होतं, की समजा एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, कलाकार असो, आता चित्रपटसृष्टी असो किंवा एक वेगळी पण असो. एकत्र कुटुंब पद्धती आता नाहीये. म्हणजे मीपणा, इगो, सहनशीलता संपलेली आहे. मग यातूनही बऱ्याचशा संकटं येतात, आत्महत्या होतात. तर याच्याविषयी तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धती काय म्हणायचं? इगो कशाची खातात? हं. इगो कशाची खातात? अच्छा. अपमान कशात आहे? हं. काय त्याचं काय आहे का? द्रवात आहे, रूपात आहे, वजनात आहे? काय असतं? पण नात्यात इगो का पाहिजे? नात्यात कसला अपमान? म्हणजे एखाद्याने तुमच्यासाठी 100 गोष्टी चांगल्या केल्या ते तुमच्या लक्षात नाहीयेत. एक गोष्ट वाईट केली, हं. ती तुमच्या लक्षात आहे. याचा अर्थ काय होतो, की त्या 100 गोष्टी तुमच्या त्या महत्वाच्या नाहीयेत. हा चुकलाय कुठं आणि मला सापडलाय. आपल्याला तीच नाही. आपण आपल्या आयुष्यात तमाशा का करून घेतोय? आजकाल एक सोशल मीडियावरती पण ते एक आलंय. मी त्या अनेक महिला मंडळ किंवा ते रिलेशन काउन्सिलर बघतो. त्यांचं काही ना काही प्रत्येक रील असते. "उठ सखी, अगं तू का करतीयेस? का करतीयेस? तू जागी हो." बाई तुझा संसार गडबडलाय, तुझ्या आयुष्याची वाट लागलीये. तू आमच्या संसाराकडे वाट लावायला लागली. सगळ्यात जास्त कारणीभूत ते आहेत हं. हं, हं. मी उद्या तर भविष्यात मला अशा त्या रीलवाल्या ज्या ताई किंवा जे बाबे आहे ते भेटले, तर त्यांना मी वेगळ्या प्रकारे दंडवत घालणार आहे. कारण काय झालंय बाबांनो, एक तर मध्ये मला तो असा Instaचे मी रील्स पाहिल्या. काउन्सिलरच होता, मॅरेज काउन्सिलर. दादा त्याला मिशी पण नाही फुटली आणि त्याच्या रील्स असतात, की नवरा बायकोंचे संबंध कसे असावे. तुला किती वर्ष अनुभव लागणार जा? बरोबर. तू किती वर्ष संसार केला? हं, हं, हं. मी सगळ्यांना म्हणजे माझे बंधू भगिनी जे आहेत, फॅन नाही म्हणत, माझे सगळे मित्र, सगळे बंधू भगिनी एकच सांगेन, नात्यात गोडवा असू द्या, नात्यात प्रेम असू द्या, नात्यात कौतुक असू द्या, नात्यात जिव्हाळा असू द्या, नात्यात एकमेकांच्या चुका पोटात घ्यायची एक किंमत ही असू द्या. कारण मुद्दा काय आहे? माणसं लागतात. माणसं लागतात. प्रत्येकाला काय वाटतं, की माझ्याकडे मोबाईल आहे. मी माझं मत, दुःख सोशल मीडियावर टाकू शकतो. लोकं फक्त आभासी आहेत. तो तुम्हाला खांदा सोशल मीडियावर देतात, प्रत्यक्षात नाही. आणि महिला मंडळाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आता बघतोय मी. त्या उठसूट सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतात. माझ्या घरात काय घडलं? माझा नवरा माझ्यासोबत कसा वागला? माझी जाऊ माझ्यासोबत कशी वागली? माझी नणंद माझ्यासोबत कशी वागली? माझा दीर माझ्यासोबत कसा वागला? बाई, ताई, आयुष्यात तमाशा का करतीस तू? कशासाठी? पण खाली कमेंट असतात. पण कमेंट करणार कोण? ते पुरुष मंडळी असतात, जे आपल्या आयुष्यात कधी त्या बायकोला आय लव्ह यू म्हटला नसेल तो. हं, हं. पण तिला गुड मॉर्निंग म्हटला नसेल. म्हणजे व्यक्त कुठं व्हायचं ते कळत नाहीये. मोबाईल भले लाखाचा असेल, तुमच्याकडे भले तुमचे फॉलोअर जास्त असतील, तुमचं ऐकणारे लोक असतील, पण मी म्हणेन की प्रत्यक्षात आपण ज्यांच्यासोबत राहतो, त्यांच्याशी जर बोललो, समोर बसायचं, तुझं हे मला पटत नाहीये, माझं तुला काय पटत नाही सांग, आपण त्याच्यावर काम करू. किंवा माणूस आहे असं ऍक्सेप्ट करा. जर आनंदी राहायचं असेल तर. अंतिम सत्य काय? सुखी राहणं, समाधानी राहणं, आनंदी राहणं, निरोगी राहणं. पण आपण करतो काय? इनाम की चुकला. अरे कशाला? गरज नाही ना. ह्याने काय? म्हणजे वर तर एखादा माणूस मेला आणि चुकून वर त्याला देव भेटला. ती स्वर्ग नरकाच्या गोष्टी. देवाने विचारलं, "काय जाऊन काय केलंस?" देव म्हणतो, "तू आयुष्यात जगला नाहीस. बघता, तू तुझ्या आयुष्याची माती करून आलायस. आयुष्य जगणे म्हणजे काय?" आणि हे बघ खाली, तू मेल्यानंतर सगळे तुझ्या नावानी खडे फोडतायत, की बरं झालं मेला. हं, हं. माणूस श्रीमंत कसा ओळखावा? त्याच्या अंत्यविधीला किती लोक येतील. आणि लॉकडाऊन मध्ये आपण लावारसारखं मेलेलो आहे. ह्याच्यात आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे, की भले भले करोडपती, अरबपती सगळं जळता जळत नाही एवढं होतं. पण शेवटी 4 माणसं पण नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येकाने मला असं वाटतं, की 4 माणसं कमवूया आणि आपण जिवंत असताना लोकांना आनंद होईल असं वागूया. नाहीतर मग हायच आहे अशी मातीच होणार आहे आयुष्यामध्ये. ती फक्त जगताना नाही व्हायला पाहिजे. असं माझं वैयक्तिक मत आहे.